मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या पहिल्या कथेचे नाव आहे आदर. थप्पडच्या आवाजाने विनायताई जागे होतात. शेजारली खोली त्यांच्या मुलाची अजयची होती. आवाज तिकडून येत होता. त्यांनी चष्मा लावला आणि त्या दिशेने चालत गेल्या. जेव्हा त्यांनी दाराकडे कान लावले तेव्हा त्यांची सून विभाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. त्याने दार ठोठावण्याचा विचार केला, पण नंतर स्वतःला थांबवले. इतक्यात रात्री दार ठोठावणे योग्य होणार नाही. स्वतःला पटवून देत त्या स्वतःच्या बेडमध्ये परत आल्या. बराच वेळ एका कुशीहून दुसऱ्या कुशीत बदलत राहिल्या. सकाळी त्या विभाशी बोलतील असा विचार करून त्या झोपी गेल्या. सकाळी त्या उठल्या, मंदिरात गेल्या आणि परत आल्या. मग त्यांना विभा दिसली आणि रात्रीची घटना आठवली. विभा, रात्री तुझ्या खोलीतून विचित्र आवाज येत होते. मी आले होते, पण आवाज देणे मला योग्य वाटले नाही. हो आई, तो पाण्याचा ग्लास टेबलवरून खाली पडला होता. विभा गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत होती. विभाचे सुजलेले डोळे सर्व काही सांगत होते. शेवटी ती काल रात्री खूप रडली होती आणि तिला नीट झोपही लागली नव्हती. विनायताईंना तिची अवस्था पाहून सर्व काही कळले होते. मग अजयने रागाने आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, नाश्ता अजून तयार झाला नाहीये, मला दुकानात जायचं आहे. विभा, तू एक तरी काम नीट करू शकतेस की नाही, किंवा तुझ्यामुळे नेहमी मी असाच अस्वस्थ राहू. विभाने एकही शब्द न बोलता पटकन पोह्याची प्लेट अजयसमोर ठेवली. पुन्हा पोहे, असं म्हणत अजयने पोह्याची प्लेट फेकून दिली. तुला तर काही येतच नाही. मी बाहेर नाश्ता करेन. जेवण बनवूनही दुकानात पाठवण्याची गरज नाही. आणि अजय रागाने दार जोरात आपटून निघून गेला. हे सर्व काही विनायताईंना पाहून काहीच समजत नव्हते, कारण लग्नाला काही महिनेच झाले होते आणि अजय विभासोबत अशा प्रकारे गैरवर्तन करत होता. विभा देखील घरात दिवसभर शांत शांत राहत होती. घरातील कामं उरकायची आणि तिच्या खोलीत जाऊन बसायची. अजयचे विभासोबत असलेले वर्तन दिवसेंदिवस बिघडत चालले होते. एक दिवस सकाळी जेव्हा अजय विभावर ओरडत होता तेव्हा विनाताईंनी त्यांच्या कानशिलात मारली. हा काय मूर्खपणा आहे. मी बऱ्याच दिवसापासून लक्ष देऊन पाहत आहे. कोणी स्वतःच्या बायकोशी असे बोलतो का? विभा तुझी मोलकरी नाही, ती तुझी बायको आहे. तुझ्या बायकोशी आदराने बोल. अजय काही बोलला नाही आणि तिथून निघून गेला. विभा, काय झालंय? मला हे विचारणं योग्य वाटत नाही. हे तुमच्या दोघांमधील प्रकरण आहे, पण आता ते खूप झालंय. मला आता हे रोजचे भांडण बघवत नाही. विभाला तिच्या सासूकडून सहानुभूती मिळाल्यावर ती विरघळून गेली आणि म्हणाली, आई दररोज माझ्यावर असाच रागवतो. तो खोलीत माझ्यावर हात उचलतो. माझ्या भावाने एक महागडी गाडी खरेदी केली आहे. तेव्हापासून तो माझ्यावर माझ्या वडिलांच्या घरून त्याच प्रकारची गाडी आणण्यासाठी दबाव आणत आहे. मी तशीच गाडी माझ्या माहेरून घेऊन यावी, पण मी माझ्या वडिलांकडून ती कार मागण्यासाठी नकार दिला, कारण माझ्या वडिलांनी माझ्या लग्नात त्यांची सर्व बचत खर्च केली होती. माझ्या भावाची दुसऱ्या शहरात चांगली नोकरी आहे आणि त्याने त्याची कमाईतून गाडी घेतली आहे. मी माझ्या वडिलांना कसे पैसे मागू शकते? माझे वडील माझ्यासाठी एकटे किती करतील? आताच त्यांनी लग्नात इतक्या छोट्या गोष्टी दिल्या. विभाचे बोलणे ऐकून विनाताईच्या पायाखालची जणू जमीनच सरकली, कारण त्यांचा मुलगा घरगुती हिंसाचार करत होता आणि हुंडा मागत होता. दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा दुकानात जाताना त्यांनी आपल्या मैत्रिणीला मुलाला घरी बोलवले, जो पेशाने वकील होता. त्याने विभाने विनायताईची संपूर्ण गोष्ट ऐकली आणि विनायताईच्या सांगण्यावरून अजयच्या विरोधात खटला दाखल केला. विभा खूप घाबरली होती. आई, तुम्ही तुमच्या मुलाच्या विरोधात कसा खटला दाखल करू शकता? अजय तुमचा मुलगा आहे आणि मी तर सून आहे. खरं तर एका आईला तिच्या सुनेपेक्षा नेहमी तिचा मुलगाच प्रिय असतो. मग तुम्ही तुमच्या मुलाच्या विरोधात जाऊन हा निर्णय कसा काय घेतला? तेव्हा विनायताई म्हणाल्या, हो, मी माझ्या मुलाच्या विरुद्ध खटला दाखल केला आहे, कारण आई होण्यापूर्वी मी एक पत्नी आहे, एक स्त्री आहे. मी तुझं दुःख चांगल्या प्रकारे समजू शकते. अजयचे वडीलही त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून माझ्यावर हात उचलायचे. मी ते शांतपणे सहन करायचे, जसे तू ते सहन करत आहेस. एक बायको आपल्या नवऱ्याच्या प्रत्येक चुका लपविते. मी ते रोज सहन करायचे, पण आता मी ते तुला सहन करू देणार नाही. मी एक आई आहे जी तिचे मूल चांगले काम करते तेव्हा तिच्यावर प्रेम करते आणि वाईट काम केल्यावर त्याला शिक्षा करण्याची हे देखील मला माहिती आहे. तेव्हा त्याला शिक्षा मिळेल तेव्हा त्याला आयुष्यभर लक्षात राहील. अजयला कोर्टात बोलवण्यात आले. त्याच्या स्वतःच्या आईने त्याच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. तो हे सहन करू शकला नाही. तो घाबरून म्हणाला, आई हे सगळं काय आहे? तुझ्या मुलाच्या विरोधात? तेव्हा विनायताई
त्याला मध्येच थांबवत म्हणाले, "हो अजय, तू मला असे करण्यास भाग पडले. मी माझ्या सुनेला या परिस्थितीत पाहू शकत नाही. ती पत्नी आहे याचा अर्थ काहीही सहन करेल असं नाही. जर तू तुझ्या आईचा आदर करत असशील तर तुझ्या पत्नीचाही आदर करायला शिक. ती घरगुती हिंसाचाराची शिकार होत आहे. म्हणून एक महिला म्हणून माझे कर्तव्य आहे की मी एका महिलेच्या हक्काचे संरक्षण करावे. तरच घरगुती हिंसाचार कमी होईल. अन्यथा तुझ्यासारखी मुलं त्यांच्या लोभ आणि स्वार्थासाठी त्यांच्या पत्नींना मानसिक आणि शारीरिक त्रास देतील. आणि मग जर त्यांना शिक्षा मिळाली तर ते परत असं करण्याचा विचार करणार नाही." अजयने माफी मागितली. न्यायालयाने त्याला दंड भरण्यास सांगितले आणि तो पुन्हा असे करणार नाही असा इशारा देऊन त्याला सोडून दिले. युबाने तिच्या सासूचे आभार मानले, कारण तिला सासूमुळेच आदर परत मिळाला होता. घरगुती हिंसाचारापासून मुक्त मिळाली. तर मित्रांनो, एक स्त्री म्हणून एका स्त्रीचे रक्षण करणे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य आहे. प्रत्येक आईला तिचा मुलगा प्रिय असतोच, पण त्याआधी त्याने एका महिलेला सुद्धा आदर करणे